आता एक मोठी बातमी आहे। माध्यमांसाठी महायुती सरकार मॉनिटरिंग सेंटर उभारणार आहे। वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटरचा विस्तार करणार आहे। यासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला। माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे या सेंटरवर नियंत्रण असेल। महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। महेश, आता आपण पाहतोय मीडिया मॉनिटरिंग सेंटर विस्तारणार आहे आणि त्यासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली। एकंदरीत हे सेंटर कशा स्वरूपात काम करेल, अधिकची काय माहिती? नक्कीच राज्यभरातील वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या असतील किंवा डिजिटल माध्यमांवरील बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी आता मीडिया मॉनिटरिंग सेंटरचा विस्तार केला जाणार आहे आणि त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। बरं, हे कसं काम चालणार आहे याचा जर आढावा घ्यायचा झाला तर शासन निर्णयानुसार मीडिया मॉनिटरिंग सेंटरचं काम सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत चालणार आहे। वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणं त्यामध्ये सादर केली जातील। इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, डिजिटल समाज माध्यमांवरील आणि इतर नवमाध्यमं जी आहेत त्यामधील जी बातम्या, मजकूर आहेत यांचं दिवसभर अवलोकन यात केलं जाणार आहे। दर तासाला त्यावरील ट्रेंड काय आहे, मूड कसा आहे या बातमीचा, त्याच्यानंतर याला किती ट्रोल केलं जात आहे किंवा किती लाईक्स केले जातात आहे, या सगळ्यांचा आढावा यामध्ये केला जाणार आहे। या सेंटरवर मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबतच समाज माध्यमं, डिजिटल माध्यमं आणि ऑनलाईन न्यूज वेबसाईट्स आणि न्यूज ॲप्स यासारख्या माध्यमातील शासन संबंधित सकारात्मक आणि नकारात्मक माहितीचं अवलोकन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। यात प्रामुख्याने नकारात्मक माहिती आणि दिशाभूल करणारा जर मजकूर प्रसारित होत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल आणि ती निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी या सेंटरची असणार आहे। यानंतर पुढे जाऊन आता 10 कोटींचा निधी दिल्यानंतर याचा आणखीन विस्तार होणार आहे आणि हे पाहण्यासारखं असेल की कशा प्रकारे राज्य सरकारकडून फेक न्यूजवर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला कितपत यश येते। निश्चित, आणि एकंदरीतच आता या सर्व माध्यमांवर सरकारचा वॉच असेल असंच म्हणावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।